राज्यातील जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही अशी स्थिती असताना आवश्यक गरजांकडे पूर्णतः दुर्लक्ष करून सरकारने तिसरा मांडवी पूल उभारला। हा पूल विकास प्रकल्प नसून भ्रष्टाचार प्रकल्प आहे असं सांगून पुलाच्या उभारणीत मोठा घोटाळा आहे असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला। डेव्हलपमेंट म्हणप काय करप्शन म्हणप हो प्रश्न माझ्या मुखार ना। डेव्हलपमेंट कित्याक म्हणतात, ज्यो गजाली ज्यो चेंजेस लोकांच्या हिता खातीर आनी लोकांची गरज कितें आसा त्या वेळाची गरज कितें आसा तें पळोवन तेका प्राधान्य दिता, तेका आमी सर्वगिणी विकास म्हणटात, ओवरऑल डेव्हलपमेंट। ह्या ब्रिजाचे जे आज इनॉग्रेशन जाता तेका हांव डेव्हलपमेंटचे परस तेका हांव तो करप्शन प्रोजेक्ट म्हणून चड पसंती करप। कारण पणजी मतदारसंघात ज्या मनोहर पर्रीकराक आता व्हडलो केलो, जवळजवळ 24 वर्सां तेका तो रिप्रेझेंट करता, आणि ह्या मतदारसंघाचे ज्यो बेसिक नेसेसिटी जे आसा म्हणजे उदक, ज्या मतदारसंघात अजूनही लोक 24 वरां सोडात, 12 वरां सोडात, 6 वरां सोडात, 3 वरां रेग्युलर उदक मेळपाक अजूनही वंचित आसा। आणि बाय इलेक्शना कडल्यान आमी जेन्ना बोवाळ केलो तेजे नंतर आमी PWDच्या डिपार्टमेंटान वचून चीफ इंजिनियरा कडेन गेले आणि आमी परत परत फॉलो करीत रावले। तेजे नंतर थोडे प्रमाणात पाईप चेंजिंगाचे काम सुरू झाले। हे झाले पणजीची परिस्थिती। तू बार्देस आनीक बाकीच्या तिसवाडी आणि ह्याच्या वाठारांत आज उदकाचो प्रचंड प्रश्न आसा। उदकाचो प्रश्न गोंयाक आसा हो उदक ना म्हणून न्ही, आमचे डिस्ट्रीब्युशन चॅनल सिस्टमॅटिक जावप, पणजेचो सुद्धा प्रश्न तोच, उदक ना म्हणून पणजेकारांक उदक मेळना, ह्या कामाक प्राधान्य दिल्ले ना। कारण हांगा करप्शन सामके कमी मिनिमम लेवलाचेर जाता, त्यांचे तें प्राधान्य जायना। पणजेन आणि गोंय सगळ्याक गार्बेजीचो प्रॉब्लेम आसा, पूण सरकार फक्त घोशणाचेर घोषणा करता। 19 डिसेंबराक प्रत्येक 19 डिसेंबराक आमकां आयकुपाक मेळटा की मुखाले लिबरेशन डे म्हणल्यार गार्बेज फ्री जातली म्हणून। सो गार्बेज प्राधान्य जायना, उदक प्राधान्य जायना, सिवरेज आयज त्या ब्रिजाचेर जर उबो रावलो कोणी, आयज जे नितीन गडकऱ्यान सगळे येतले थंयचो एक वास येता घाणीचो, कारण जो सिवरेज ट्रीटमेंट प्लांट जो पाट्याचेर आसा तो खंयचे परिस्थितीन आसा तो पळोवपाक मनोहर पर्रीकराक टायम ना। आणि ती घाण सगळ्यात हे पळय, तुम्ही जर कोणी गेल्यात थंय आयज तुमकां उद्घाटनाक तो वास एका मेळटलो, काल सुद्धा येतालो, आयज एका तरी स्पेशल आनी कितें ट्रीटमेंट केलें हेका खबर ना। सो सिवेज ट्रीटमेंट प्लांट जायना आणि तें प्राधान्य सरकाराचें जायना। अजूनही पणजेची सिवेज मांडवीच्या दर्यान सोडले वयतात आणि तरी आसतना लोकांक ते चार्ज करतात। साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 10 वर्सां पयलीं तेजे फाउंडेशन घातलेलें, सरकारा कडेन पयशे ना, ते साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल त्या खातीर कितले लोक मरतात हाचेर आमी उलोवपाक शकना। म्हणजे हे सरकाराक प्राधान्य दिसना। गोंयांत अनएम्प्लॉयमेंटाचो इश्यू आसा, सरकाराक हे प्राधान्य दिसना। सो सरकार डेव्हलपमेंटान केन्ना म्हणपाक शकता की सरकार डिसायड करता आपले प्रायोरिटीज कितें, प्राधान्य कित्याक दिवप आनी खंयच्यो गजाली करप। सरकाराचे आयज प्राधान्य दिसता जंय करप्शन चड करपाक मेळटा, कारण GSIDचे प्रोजेक्टान करप्शन खूब पटीन पायस मेळटा, 3-4 पटीन करप्शन करपाक मेळटा। सो हे प्राधान्य, सो डेव्हलपमेंट ब्रिजाचे प्राधान्य न्ही, हे करप्शनाचे प्राधान्य जाल्ले आसा। आणि हेच कारण आसा